आणि तू एका रियालिटी शो मध्ये पण असे अर्धे येस फिमेल आणि येस मेल कपडे, आय थिंक ते खूपच गाजलं नाही का? येस, ब्रेकिंग द स्टिरियोटाईप जी मराठीत मी केलं मागच्या मराठीमध्ये येस. मला वाटतं की ढोलकीच्या तालावर नावाचा कार्यक्रम होता, ज्याच्यात मी 3 सीझन कोरिओग्राफर होतो. त्याच्यात आत्ताच्या सीझनला मी परीक्षक म्हणून बसलो होतो, जज म्हणून. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की येस, मला हे दाखवायचं लोकांना की व्हॉट इज दॅट क्वालिटी, की एक पुरुष आणि स्त्रीचं फॅशनमध्ये कसं येऊ शकतं. आणि तेव्हा मी ते खूप, ऑफकोर्स मी ट्रोल झालो त्याच्यासाठी, पण मला वाटतं की खूप लोकांनी त्याचं कौतुक केलं, कारण की एक तर कलर पॅटर्न मी खूप वेगळे वापरले होते, जे पुरुष युजली नाही वेअर करत. म्हणजे पिंक कलर म्हणू नको, लेव्हेंडर कलर म्हणू नको, हे नाही पुरुष युजली घालत. आणि आय वॉज ब्रेकिंग. म्हणजे एव्हरी एपिसोड प्रेक्षकांचं हेच असायचं की आज आशिष काय घालणार आहे. सो मला वाटतं या दॅट आय डिड कम्प्लिटली अँड विथ कॉन्फिडन्स. पण मग तू ते केवळ प्रसिद्धीसाठी केलंस की खरंच आवड मला म्हणून खरंच केलंस? आवड होती ते करायची. म्हणजे मी रियालिटी शोज मध्ये माझ्या सगळ्या हाऊस पूर्ण केल्यात. ह्याच नाही, इतर रियालिटी शोज मध्ये पण. म्हणजे मला कुठेतरी शिवासारखं रूप घ्यायचं होतं. मी एका रियालिटी शो मध्ये तांडव केला. त्याचं ऑफकोर्स युट्यूबवरती अवेलेबल आहे. यू कॅन पुट, माझं नाव टाकलं की ते सगळं येतं. मला एका रियालिटी शो मध्ये माधुरीसारखं दिसायचं होतं, म्हणून मी डोलारे डोला सारखी सेम तिच्यासारखी साडी नेसली होती, कारण मला ते दिसायचं होतं. सो मला वाटतं मी माझ्या हाऊस सगळ्या ह्या रियालिटी शोज मधून पूर्ण केलाय. मला कोणाला प्रूफ नव्हतं करायचं की मी हे करू. मला फक्त माझा आनंद जगायचा होता, जे मला एवढ्या वर्ष नाही जगता. आणि तू बिंदासपणे केलंस. आणि मी बिंदासपणे केलं, कारण की ॲट द एंड ऑफ द डे आय टेल यू व्हॉट, यू आर गोइंग टू रन युअर ओन किचन. तुम्हाला तुमचंच घर चालवायचं आहे, कोणी तुमचा EMI भरायला येत नाही. सो त्याच्यामुळे मला वाटतं की मला त्या गोष्टीचा आनंद मिळाला. आणि जर मी ते कॉन्फिडेंटली वावरलो त्या गोष्टीमध्ये, सो समोरचाही तितकाच कॉन्फिडेंटली ते एक्सेप्ट करतो, मला असं वाटतं. आणि मी तो विषय कधीच सोडला होता की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्याच्यामुळे दॅट डझंट बॉदर मी एनी मच. मग आता तू मला एक सांग की मला, म्हणजे तुझ्या बोलण्यावरनं कळतं की तुला फॅशन, कलर्स येस. ह्याच्यामध्ये खूप आवड आहे, कळतंय पण त्याच्यामधलं. तर ते कोरिओग्राफीला पण ते कॉम्प्लिमेंट होत असेल ना? ॲब्सोल्युटली. मला वाटतं एखादा कोरिओग्राफी हा जो कॉन्सेप्ट आहे, तो इज क्रिएटिव्हिटी. आणि क्रिएटिव्हिटी इज एव्हरी आर्टिस्ट डज अ क्रिएटिव्हिटी, मला वाटतं. म्हणजे आज तुम्ही पण ज्या फील्डमध्ये आहेत, इट्स अ व्हेरी क्रिएटिव्ह फील्ड. यू हॅव टू डील विथ द फेस, यू हॅव टू डील विथ द बॉडी. आणि डान्स पण तसंच होतं की तुमचं शरीर कसं आहे ह्याच्यापेक्षा, आर यू कॉन्फिडंट अबाउट युअर फिगर? तुम्ही कॉन्फिडंट आहात का तुम्हाला स्वतःच्या शरीर यष्टीला घेऊन, तुमच्या रंगाला घेऊन? तर तुम्ही जिंकलात. तिथे तुम्ही मला वाटतं अर्धी लढाई जिंकतात. आणि खूप लोक अजूनही सेल्फ डाऊट खूप करतात. मी खूप वेळा हे वर्कशॉपमध्ये पण बोलतो मुलांना की डोंट सेल्फ डाऊट. आणि कुठेतरी कोरिओग्राफी हॅज ऑलवेज हेल्प मी, का मला कलर्स प्रचंड आवडतात लहानपणापासून. म्हणजे मी क्लासिकल डान्सिंग यासाठीच अडॉप्ट केलं होतं, कारण भरतनाट्यम हा जो प्रकार आहे तो मला का आवडायचा, कारण की ते जे कॉस्च्युम्स घालायचे, ते जरीचे, ते एकदम बॉर्डरचे ते कॉस्च्युम्स असतात, आणि मोगऱ्याचा गजरा आणि ते ऑर्नमेंट्स, ते मला खूप ते मला आकर्षित करायचे ते कलर्स. आणि कुठेतरी मला पेंटिंग आणि ड्रॉइंगची पण खूप हौस असल्यामुळे ते कलर्स मला कॉम्बिनेशन खूप लहानपणापासूनच माहीत आहे. सो त्याच्यामुळे कुठल्या कलर कसा दिसेल, इवन आज पण मी जे काही अवॉर्ड फंक्शन्स करतो, माझे डान्सर्स आर्टिस्टपेक्षा उत्तम दिसतात असं कधी कधी चॅनल मला सांगतं की अरे आशिष, डान्सर्स ना खूप जास्त स्मार्ट दिसतात. ते कारण की मे बी कदाचित मी तो कलर पॅलेट त्यांना दिलाय, जे आतापर्यंत. कारण मला असं वाटतं जे बॅकग्राऊंड डान्सर्स आहेत ते पण एक कलाकारच आहेत. दे शुड ऑल्सो लुक लाईक स्टार. यू बीन देअर वन्स ना. दॅट्स द होल पॉईंट, की मला माहिती आहे ती किती मेहनत आहे. आणि आर्टिस्ट काय एखादा परफॉर्मन्स करून निघून जातो, पण ह्यांना एका अवॉर्ड फंक्शनला जवळपास 7 ते 8 परफॉर्मन्सेस करायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे, विथ डिफरंट कॉस्च्युम्स. सो वाय नॉट मेक देम लुक ब्युटिफुल अँड लेट पीपल टॉक अबाउट देम. आणि ते होतं. सो मला वाटतं कलर पॅलेट ही गोष्ट मला कोरिओग्राफीतूनच, आणि मग ते ड्रॉइंगमधून, आणि लहानपणापासून म्हणजे आईबरोबर बसताना ती रांगोळी काढायची, तर रांगोळीमध्ये पण ते देर इज सच अ मायन्यूट डिटेल ऑफ दॅट कलर कॉम्बिनेशन, ते मी ते बघायचो. तर कदाचित मला वाटतं आईकडून मला ते खूप जास्त आलंय. आणि आय लव्ह टू प्ले विथ कलर्स. म्हणजे मी आजपर्यंत सगळ्या कलर्सचे कुर्तेज म्हणू नका, ड्रेस म्हणू नका, सगळे मी परिधान केलेत. म्हणजे निऑन कलरचा कुर्ता मी घालून एक रियालिटी शोमध्ये परफॉर्म केलं होतं, तेव्हा खूप असं झालेलं की अरे निऑन कसं वाटेल अशी स्क्रीनवरती. पण लेट मी टेल यू, वेन द स्टेज इज ब्लॅक अँड वेन यू वेअर अ निऑन ग्रीन कलर ऑन दॅट ब्लॅक प्लॅटफॉर्म, इट लुक्स असं चमकतो आपण. तर मला वाटतं येस, आय प्ले विथ. मला वाटतं तुला आता फॅशन डिझायनर म्हणून सुद्धा घेतील, म्हणजे डबल. हो, ते फॅशन डिझायनर आणि कोरिओग्राफर. होतं कधी कधी होतं. ते म्हणतात की अरे तू स्वतःच डिझायनिंग चालू कर ना. मग मी म्हणतो नाही एवढं नाही,
मी जेवढं करू शकतो तेवढं करतो. ऑफकोर्स माझे डिझायनर असतात त्यांना मी गाईड करतो की आय वॉन्ट दिस कलर पॅलेट. ते घाबरतात कधी कधी की सर हे कसं दिसेल. म्हणजे तुम्ही बनवा, आपण कॅरी करू. मला वाटतं ते इट इज हाऊ यू कॅरी. ॲब्सोल्युटली. तुम्ही काही वेअर करा आणि ते तुम्ही कसं कॅरी करता दॅट इज मोर इम्पॉर्टंट. इफ यू आर वेअरिंग अ साडी और अ कुर्ती और अ जीन्स टॉप इट इज हाऊ यू कॅरी इट. आर यू कॉन्फिडेंट? मी कॉन्फिडेंट आहे. म्हणजे जर मी खाली घागरा घातलाय आणि वर मी फक्त एक कोट घातलाय तरी मी कॉन्फिडेंटली जाऊ शकतो कारण की आय नो हाऊ टू यूज दॅट स्कर्ट. सो मला वाटतं येस एक्सपेरिमेंटल आय लव्ह. कलर्स तो आय हॅव डन लाईक आणि एनिथिंग. बिकॉज ऑफ कोरिओग्राफी ती चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स कशी द्यायची, हावभाव कसे करायचे, हे शिकलास का आपणच आलं तुला? मला वाटतं ते जसं मी म्हटलं की माधुरी दीक्षित जी यांना मी खूप फॉलो केलं आहे. मला वाटतं ती एकमेव इन्स्टिट्यूट आहे. सरोजी आणि माधुरी दीक्षित मॅम ह्या एकमेव इन्स्टिट्यूट आहे जिथून आजपर्यंतचे ॲक्टर्स त्यांना बघून बघून बघतात की कसे एक्सप्रेशन दिले पाहिजे. म्हणजे माझ्या लहानपणापासून मी त्या स्त्रीला बघितलं आहे. ती पापण्यांनी पण बोलते. म्हणजे आपल्या लॅशेसनी कसं बोलायचं किंवा एखाद्याला कसं घायाळ करू शकतो आपण नजरेनी आणि नजरेनी कसं नृत्य करायचं हे मी त्यांच्याकडून भले मी त्यांच्याकडे क्लास नाही घेतले पण म्हणतात ना एकलव्यासारखं मी शिकत होतो की ओके ह्या असं करतात त्याच्यामुळे हे असं दिसतं. आणि मग मी गाणं पाठ करून आरशासमोर जाऊन बसायचो आणि आरशासमोर मग मी ट्राय करायचो की अच्छा मी असं बसलो तर कसं दिसेल किंवा जर मी हात असा केला आणि मी फक्त चेन असं केलं किंवा मी फक्त असं केलं तर किंवा असं कोणी मारलं तर कसं. सो हे डिटेल मी स्वतःला शिकवत गेलो की त्यांनी कसं केलंय आता त्याच्यामध्ये मी वेगळं काय करू शकतो. सो आय वॉज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड बाय दिस टू वुमेन माधुरीजी आणि सरोजजी. आणि आज पण मी जे काही नाचतो आज पण तुम्ही माझे जे काही व्हिडिओज बघतात कोणीही बोलू शकतं की अच्छा ये प्रॉपर छपाई है. मतलब आय एम इन्फ्लुएन्स. आय डोंट कॉपी देम बट आय एम इन्फ्लुएन्स्ड बाय दीज टू लेडीज. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.